रुसलेल्या सुनबाईंसारख्या शिंदेंच्या दिल्लीला चक्रा. दिल्लीमधले सासरे ऐकत नाही, त्यामुळे सुनबाईंची अडचण झाली आहे. मुंबईतल्या महापौर पदावरून संजय राऊतांची शिंदेंवर टीका. संजय राऊत राहुल गांधींची नवरी झाले तर काँग्रेसची नवरी असणाऱ्यांनी इतरांना सासू बोलू नये. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. मुंबईत स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांचं संख्याबळ समसमान. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे एकूण 13 सदस्य तर ठाकरे सेना 8, काँग्रेस 3, मनसे 1, एमआयएम 1 असे एकूण 13 सदस्य. मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नोंदणी न झाल्यानं प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय. नवीन महापौरांची निवड आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याचा अंदाज. राज ठाकरे उद्धव ठाकरेंना सोडून जातील त्याची काल सुरुवात झाली. नवनाथ बन यांचा दावा. उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस म्हणून राज ठाकरेही उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकायला थांबले नाहीत. वाढदिवसाला निघून गेले. बन यांचं वक्तव्य. राज ठाकरे महाराष्ट्राचा राजा आहे का? बिहार भवनाला मनसेच्या विरोधानंतर बिहारी मंत्र्यांना डिवचलं. बिहार भवन थांबवण्याची कुणाची ताकद नाही, जबरदस्ती चालणार नाही. बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांचा इशारा. हल्लीच्या तरुणांमध्ये नोकरी करण्याची मानसिकता नाही. बिहारी माणूस पोट भरण्यासाठी इथे येतो, मग त्यांच्यावर टीका का? तरुणांना राग आला तरी चालेल, कारण आता 4 वर्षांनी निवडणुका. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवलीमधील 4 नॉट रिचेबल नगरसेवकांची सेनेकडून मिसिंग तक्रार. सीसीटीव्ही कॉल डिटेल्ससह तांत्रिक तपासाची मागणी. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर लावणार. संजय राऊतांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून सामना वृत्तपत्रामध्ये मुलाखत. मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा सांगितला किस्सा. जेव्हा सत्तेसाठी तुमचे बंधू उद्धव ठाकरेंनीच 2019 मध्ये भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, तेव्हाच राजकारणाला खऱ्या अर्थानं शिसारी लागली. भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची राज ठाकरेंना प्रत्युत्तर. बदलापुरातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून सामनातून निशाणा. महाराष्ट्रामध्ये बलात्कारी आणि गुन्हेगार मुकाट सुटलेत. खुनी बलात्कारांना राज्यामध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. सामनातून सरकारवर हल्लाबोल. चंद्रपुरातील काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी. काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चन्नीतला यांची वडेट्टीवार आणि धानोरकरांची अर्धा तास बैठक. वडेट्टीवारांचा विरोध असताना सुद्धा धानोरकरांनी 13 नगरसेवकांसह गटाची नोंदणी केली. भाजपकडून काँग्रेस नगरसेवकांना 1-1 कोटींची ऑफर. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. खासदार धानोरकर चंद्रपूरच्या महापौर पदाचं नाव ठरवतील. हायकमांड जो निर्णय घेईल तो मान्य असेल. चंद्रपुरातील वादावर सध्या पडदा. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या विषयाच्या अनुषंगानं कोणताही वाद नाही. हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. चंद्रपुरात सामंजस्य. काँग्रेसचं मोठं नेतृत्वात. चंद्रपूरमध्ये कोणताही वाद विकोपाला गेला नाही. सपकाळ यांची प्रतिक्रिया. चांगल्या गोष्टींसाठी पवार कुटुंब एकत्र आल्यानं समाजाला फायदा. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचं वक्तव्य. राजकारण बदलत असतं, त्यासाठी संयम महत्वाचा असतो. राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जवळपास निश्चित. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळावर लढणार अशी माहिती. तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावं लागेल. संजय राऊतांचा दावा. मतमोजणी केंद्रातील गोंधळाप्रकरणी रुपाली पाटलांवर गुन्हा दाखल. शासकीय कामकाजामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा. रुपाली पाटलांसह समर्थकांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. 2,42,00,000 महिलांना महिन्याला 1,500 मिळतात. लाडकी बहीण योजनेमुळे पहिल्यांदाच महिलांच्या खात्यामध्ये रुपया आला. चंद्रकांत पाटलांचं पुण्यातील महिलांच्या कार्यक्रमात विधान. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांनी इशारा दिलाय. बंडखोरी करून जे आम्हाला सोडून गेले त्यांची आणि आमची भेट आता स्वर्गातच. कागल तालुक्यामधल्या बंडखोरांना मुश्रीफांकडून निर्वाणीचा इशारा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांचा समावेश. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तणाव कायम. यशवंत सेना आणि अपक्ष उमेदवाराला सावंतांचा पाठिंबा. सूत्रांची माहिती. अपक्ष उमेदवारांच्या माध्यमातून सावंत अप्रत्यक्षपणे भाजप विरोधात लढण्याचे संकेत. पुण्यामध्ये महापौर पदासाठी 6 तारखेला सर्वसाधारण सभा होणार. महापालिका आयुक्त यांची माहिती. पुण्याचा नवा महापौर कोण? पुढील काही दिवसांमध्ये निर्णय. महिला आरक्षणामुळे महापौर बंगल्याच्या डागडुजी आणि स्वच्छतेला सुरुवात. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना धक्का. 30 वर्षांहून अधिक काळच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली. पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे भाजपत. भाजपचे काठी लाखेवाडी जिल्हा परिषदेचे उमेदवार विलास वाघमोडेंकडून प्रचाराचा शुभारंभ. प्रचाराला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद. महापौर निवडीच्या तारखेमध्ये गोंधळ. पुणे महापालिकेनं 15 दिवसांचा अवधी मागितला. नगरविकास विभागाच्या डेडलाईनमुळे बहुतांश ठिकाणी गोंधळाचं वातावरण. नाशिकचा महापौर प्रजासत्ताक दिनानंतर ठरणार. सूत्रांची माहिती. स्वतः मुख्यमंत्रीच नाशिकच्या महापौरांबाबतचा निर्णय घेणार. महापौर पदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू.
चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम. खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदवल्यानं चंद्रपुरात काँग्रेसमध्ये राजकीय पेच वाढला. धानोरकरांच्या गटावर वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप. नागपूर महापालिकेमध्ये काँग्रेसचा नगरसेवक ठरला असल्याची माहिती. प्रभाग 30 मधील संजय महाकाळकरांची काँग्रेसकडून गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता. भिवंडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाचा समावेश असलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना. भिवंडी पालिका महापौर पदासाठी काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाची मोर्चे बांधणी. सोलापुरातील बार्शीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेनेची महाआघाडी. ठाकरेंच्या दिलीप सोपल यांच्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंसोबत शिंदे, अजितदादा आणि पवारांचा फोटो. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सोलापूर पालिकेसाठी आज भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये गटनेता निवडीबाबत बैठक होणार. भाजपचे विनायक कोंड्याल, अनंत जाधव, डॉक्टर किरण देशमुख आणि नरेंद्र काळेंची नावं चर्चेत. गुंडगिरी, दादागिरी, दहशतगिरी खपवून घेतली जाणार नाही, ठेचून काढू. आमदार अभिमन्यू पवारांचा विरोधकांना दम. मुंब्र्यातील नगरसेविका सेहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याबाबत किरीट सोमय्या पुन्हा एकदा मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये सेहर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर सेहर शेख यांनी माफीनामा दिल्याची पोलिसांची माहिती. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एमआयएमची उडी. एमआयएमकडून जिल्हा परिषदेच्या 6 गटामध्ये तर पंचायत समितीच्या 15 गटांमध्ये उमेदवार उभे. कराडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. उमेदवारी न दिल्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ उंडाळकरांची बंडखोरी. कराड येळगाव जिल्हा परिषद गटामधून भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार. साताऱ्याच्या कराडमध्ये आमदार अतुल भोसलेंच्या उपस्थितीमध्ये भाजप उमेदवाराची प्रचार सभा. जिल्हा परिषद पंचायत समितीवर भाजप सत्ता गरजेची, भोसलेंचं वक्तव्य. डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. मराठी तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल. उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील. तरुणीला विनाश जाधवांचं आश्वासन. सोलापुरात अजित पवारांना धक्का. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळेंचा भाजपमध्ये प्रवेश. काळे गटाच्या भाजप प्रवेशामुळे वाखरी गटामध्ये भाजपची ताकद वाढली. परभणीमध्ये आतापर्यंत 10 उमेदवारांकडून अर्ज मागे. अनेक गटांमधील निवडणूक समीकरणं बदलण्यास सुरुवात. पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 22 जणांची माघार. मंगळवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस. रत्नागिरीमधील लायन्स क्लब ऑफ खेड सिटीकडून बाळासाहेबांना अनोखी आदरांजली. छोट्या विमानाच्या प्रतिकृतीमधून बाळासाहेबांना अभिवादन. नांदेडमधील मोदी मैदानामध्ये हिंद की चादर कार्यक्रमाचं आयोजन. शाळांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धेचं आयोजन करत जनजागृती. अमित शाह उद्या गुरु तेग बहादूर शहादत सोहळ्याला उपस्थित राहणार. नांदेडमध्ये 2 दिवसीय हिंद दी चादर भव्य ऐतिहासिक कार्यक्रमाचं आयोजन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची केरळमधल्या पक्षाच्या महत्वाच्या बैठकीला दांडी. राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात त्यांचं नाव घेण्याचं टाळल्यानं थरूर नाराज असल्याची चर्चा. महाड राड्या प्रकरणी सुशांत जाबरे पोलिसांसमोर शरण. निवडणूक राडा प्रकरणामधील मुख्य आरोपी आता ताब्यात. पुढील कारवाईसाठी पोलिसांकडून चौकशी सुरू. शहाद्याच्या वडाळीमध्ये माथेफिरूकडून पपई बागेचं नुकसान. अज्ञात माथेफिरूंनी 40 ते 50 झाडांच्या फळदाण कापून फेकल्यानं शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. माथेफिरूचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्याची मागणी. जळगावमधील तापमानामध्ये मोठी घट. गहू, कांदा आणि हरभरा पिकांसाठी पोषक वातावरण. मात्र तापमान 8 अंशांवर गेल्यानं जनजीवन विस्कळीत. जळगावच्या भुसावळमध्ये पपई पिकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव. शेतकरी वर्ग चिंतेत. कृषी विभागाकडे उपाययोजना करण्याची मागणी. कोकणातील विविध भागातून पुण्यामधील बाजारामध्ये हापूस आंबा दाखल व्हायला सुरुवात. सध्या हापूस आंब्याच्या पेटीला 15,000चा दर. फेब्रुवारीच्या 15 ते 20 तारखेदरम्यान हापूसचा हंगाम सुरू होण्याचा अंदाज. भुसावळमधील हतनूर धरणाचे पाणी अखेर वरणगाव परिसरात सोडलं. अनेक दिवसांपासून ग्रामस्थांकडून पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत होती. शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा. बँकॉक इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये भारताचा दबदबा. 86 किलो वजनी गटामध्ये पैलवान यश सुरेश देवकर याने प्रतिस्पर्ध्याला चितपट करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. नाशिकच्या निफाड, येवला आणि चांदवड भागातून गायब झालेल्या थंडीचं पुनरागमन. निफाडचा पारा 10.7 अंशांवर. हुडहुडीमुळे जनजीवन विस्कळीत. रत्नागिरीमध्ये अतिक्रमण विरोधात नगर परिषदेची धडक मोहीम. कोकण नगर, कीर्तीनगर, चरमालय परिसरामधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर. नंदुरबारमध्ये कालबाह्य वाहनांवर जेसीबीच्या मदतीनं कारवाई. रस्ते सुरक्षेसाठी आरटीओची मोठी कारवाई. कालमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा स्क्रॅपमध्ये. हेल्मेट सक्तीनंतर नंदुरबार वाहतूक शाखेकडून वाहनधारकांवर कडक कारवाई. हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई. अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी अभियान राबवल्याची माहिती.
नंदुरबारच्या तोळद्यामधील धवळी विहीरमध्ये घराला भीषण आग, संसार उपयोगी वस्तू जळून खाक. आगीचं कारण स्पष्ट, पीडित कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत देण्याची मागणी. वर्ध्यामध्ये जप्त केलेला विषारी तंबाखू पोलिसांनी शाळेच्या शेजारी जाळला. वर्धा जिल्ह्यामधील हिंगणघाट इथला प्रकार, तंबाखूच्या धुरामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात. मुंबईत अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल. मलबार हिल आणि पेडर रोड परिसरामध्ये पालिकेची कठोर कारवाई, 3 पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल. नागपुरात एकाच दिवशी 3 हत्या. कळमेश्वर परिसरात प्रेम प्रकरणामधून प्रियकरानं प्रेयसीची हत्या केली. अजनी भागात किरकोळ वादातून तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या, तर गिट्टी खदान परिसरात जुन्या वादातून एकावर हल्ला. जळगावच्या अमळनेरमध्ये शासकीय कामकाजात गैरप्रकार केल्यानं गुन्हा दाखल. मुख्य अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीनं निलंबनाचे आदेश. पंचायत समितीमधील मोहन पवारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. नाशिकमधील 400 कोटींच्या कंटेनर लूट प्रकरणामधील एका आरोपीला अटक. राजस्थानमधून एका आरोपीला अटक. मुख्य सूत्रधार फरार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी. निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट यांच्यासह मुलावर गुन्हा दाखल. व्यावसायिकांची 13 कोटी 50 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप. विक्रम आणि कृष्णा भट यांच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हाफकिनच्या औषध खरेदीमध्ये 131 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. अभय पांडे यांनी याबाबत मुंबई एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे. अभय पांडेंच्या तक्रारीनंतर आता एसीबीकडून प्राथमिक चौकशी सुरू. अमळनेर पंचायत समितीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचे निलंबन आदेश आणि शासकीय कर्मचाऱ्यांची ओळखपत्र बनवण्याचा प्रकार समोर. मुंबईच्या अंमली पदार्थ तस्कराची नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये रवानगी. नियाज शब्बीर खान असं तस्करी करणाऱ्याचं नाव. एएनसीच्या वरळी युनिटच्या प्रस्तावानंतर गृह विभागाकडून स्थानबद्धतेची कारवाई. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये बेकायदेशीर एलपीजी गॅस रिफिलिंगचा पर्दाफाश. रिफिलिंग करत असताना दोघांना अटक. कारवाईमध्ये रिक्षासह 1,40,000चा मुद्देमाल जप्त. लाडकी बहीणच्या ई-केवायसी प्रक्रियेमधील अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन. योजनेशी संबंधित इतरही तक्रारी, शंकांचं फोन कॉलवर निवारण होणार. लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवर तांत्रिक मदत. मुंबईमध्ये मीठ ग्राइंडर मशीनमध्ये सोन्याची तस्करी. 2 कोटी 89 लाखांचं सोनं जप्त. डीआरआयची कारवाई. सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. सीईटीच्या प्रवेशासाठी 13 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाची माहिती. नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्यानं उमेदवारांच्या सोयीसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती. नर्सिंग सीईटी नोंदणी 24 जानेवारीपासून सुरू. ही नोंदणी 24 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं करता येणार. यावर्षीपासून नोंदणीसाठी अपार ओळख क्रमांक बंधनकारक. 26 जानेवारीपासून हार्बर मार्गावर एसी लोकल धावणार. सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्गावर 14 एसी लोकल धावणार. मध्य रेल्वेची घोषणा. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर सीएसएमटी ते सुनाभट्टी वांद्रे दरम्यान देखभाल दुरुस्तीची कामं हाती. मुंबई नागपूरसाठी रविवारी विशेष रेल्वे धावणार. सलग सुट्टीमुळे मध्य रेल्वेकडून सीएसएमटी मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय. पुण्यातून धावणाऱ्या 26 एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द. दौंड काष्टी स्थानकादरम्यान दुरुस्तीमुळे 2 दिवसांचा ब्लॉक. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एसटीची तीर्थयात्रा. राज्यातील 251 आगारातून 1000 ते 1,500 धार्मिक आणि पर्यटन विशेष बसगाड्या धावणार. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये आगरी कोळी महोत्सव 2026चं उद्घाटन संपन्न. खासदार नरेश म्हस्केंच्या हस्ते उद्घाटन. महोत्सव आजपासून 1 फेब्रुवारीपर्यंत सुरू असणार.